बरोबर. कॅमेरा ऑन ठेवले तर जरा बरं राहील. सिद्धिका हळदेकर, ती अपूर्व आहे. परत सुरुवात. हो हो. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आजचं हे सत्र रेकी आणि प्राणिक हिलिंग या दोन विषयांशी संबंधित आहे. रेकी हा प्रकार कदाचित आपण ऐकलेला असावा. दोन्ही प्रकार थोडे वेगळे आहेत. ऐकायला कदाचित थोडेसे विचित्र वाटतील, पण समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्याला कुठेतरी आज स्थान दिलेलं आहे उपचार पद्धतींमध्ये. रेकी ही एक उपचार पद्धती आहे हे स्पष्ट आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. रेकी ही तुम्ही हे तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे, फार तर तुम्ही काही नोट्स घेऊ शकता. मिकाओ उसुई नावाचे एक विद्वान होऊन गेले जपानचे, ज्यांनी या उपचार पद्धतीचा आरंभ केला. आता याची पाळंमुळं नंतरचे जे काही या रेकीचे विद्वान आहेत किंवा ज्यांना याच्यापासून काहीतरी लाभ झालेला आहे, त्यांनी याच्यामध्ये पुढे काही संशोधनं केलेली आहेत आणि त्यांच्या संशोधनानुसार रेकी ही उपचार पद्धती पूर्वीपासून अस्तित्वात होती. विविध काळांमध्ये, विविध सभ्यतांमध्ये, संस्कृतींमध्ये तिचा उदय झाला. त्याचा अवलंबही काही विद्वानांनी केला काही काळापुरता, आणि या उपचार पद्धतीने बऱ्याच व्यक्तींना, समाजांना लाभ झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही उपचार पद्धती आधुनिक उपचार पद्धतींना तितकीशी मान्य नाहीये. त्याची कारणं आहेत. त्याचं एकदा स्वरूप समजल्यानंतर तुम्हालाही त्याची कारणं स्पष्ट होतील की असे आक्षेप घेण्याची कारणं काय आहेत म्हणून. त्या अगोदर थोडासा इतिहास आपण याचा बघूयात रेकीचा. तिचा उदय कसा झाला, विकास कसा झाला, त्याचं थोडक्यात स्वरूप काय आहे. रेकी झाल्यानंतर मग आपण प्राणिक हिलिंगकडे जाऊया. रेकीचा उदय किंवा रेकीची स्थापना, किंवा जसं त्यांचं म्हणणं आहे, जे रेकीचा अवलंब करतात यांना त्याच्यापासून लाभ झालेला आहे, ती आधीपासूनच अस्तित्वात होती. तिची पुनःस्थापना केली ती मिकाओ उसुई नावाच्या, मिकाओ उसुई नावाचे विद्वान होऊन गेले, त्यांनी केली. मिकाओ उसुई हे एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. यांनी जगभर प्रवास केला, विविध धर्मांचा अभ्यास केला, बौद्ध धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चन धर्मांचाही त्यांनी अभ्यास केला. मानसशास्त्राचे ते विशेषज्ञ होते. एवढं सगळं शिकल्यानंतर, फिरल्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या विद्वत्तेच्या आधारावरती आणि त्यांच्या अनुभवांच्या आधारावरती एक जगतातील लोकांच्या दुःखानिवारणासाठी एक नवीन उपचार पद्धती अस्तित्वात आणली. त्या उपचार पद्धतीला रेकी असं नाव दिलं त्यांनी. रे आणि की या दोन जापानीज शब्दांपासून तो रेकी शब्द बनलेला आहे. रे म्हणजे वैश्विक आणि की म्हणजे ऊर्जा, व्हायटल एनर्जी किंवा प्राणशक्ती, अशा पद्धतीने त्याचा अर्थ करता येऊ शकतो. व्हायटल एनर्जी इज प्राणशक्ती. मग वैश्विक प्राणशक्ती किंवा वैश्विक or the universal vital energy, that type of translation can be given for the Reiki word, etymological meaning. मग याचं काय स्वरूप आहे, का कशासाठी या असा प्रयत्न केलाय, तर ही उपचार पद्धती थोडक्यात या
विद्वानांचं असं म्हणणं होतं की संपूर्ण विश्वामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा अस्तित्वात आहे. त्या ऊर्जेच्या आधारावरतीच सर्व विश्व चालत असतं. ती ऊर्जा अभिन्न रूपाने अस्तित्वात असते, आपल्यापेक्षा भिन्न राहत नाही. ती ऊर्जा माझ्यामध्ये, आपल्यामध्ये, आपल्यामध्ये आणि आपल्या बाहेर सर्वत्र ती ऊर्जा अस्तित्वात असते. काही कारणास्तव मॅलफंक्शनिंग किंवा काहीतरी एक दोष घडून येतात आणि या विश्वामध्ये ज्या पद्धतीने कुठलीही गोष्ट, कुठलाही अंश या युनिव्हर्सचा, या विश्वाचा कार्य करायला हवा त्या पद्धतीने तेव्हा जो कार्य करत नाही, त्यामध्ये काही बिघाड होतो. तर तो बिघाड या ऊर्जेच्या आधारे ठीक केला जाऊ शकतो. सोपं तंत्र. या संपूर्ण विश्वामध्ये एक वैश्विक ऊर्जा अस्तित्वात असते. या विश्वातील कुठल्याही अंगामध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड झाला, तांत्रिक बिघाड झाला कुठल्याही प्रकारचा, तर तो या ऊर्जेच्या आधारे पुन्हा ठीक करता येऊ शकतो. आपलं शारीरिक आजार अथवा मानसिक आजार दोन्हीही व्याधी या विश्वातील आंशिक बिघाड किंवा नादुरुस्ती म्हटले जाऊ शकतात आणि त्यांची ती दुरुस्ती या वैश्विक ऊर्जेद्वारे करता येऊ शकते, हा सिद्धांत आहे. याला रेकी म्हणतात. मग ही ऊर्जा कुठे कुणाला दिसलीये का? नाही, ही दिसत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाला ती उपलब्ध नाहीये. फार तर याबद्दल अनुमानं केली जाऊ शकतात. शास्त्रप्रमाण याला काही देता येऊ शकतं का? तर ठीक आहे, काही एक ऊर्जा आहे, शक्ती आहे, अशा पद्धतीचे उल्लेख कित्येक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये मिळतात. ते उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये सुद्धा मिळतात कुठे कुठे. थोडक्यात ब्रह्माचं वगैरे वर्णन करणारे किंवा प्राण ही हिरण्यगर्भाची संज्ञा आहे. हिरण्यगर्भ हा संपूर्ण विश्वामध्ये असतो किंवा संपूर्ण विश्व हाच हिरण्यगर्भ असतो. अशा पद्धतीचे जर प्रमाण द्यायची ठरली तर रेकीच्या सिद्धांताला वैदिक शास्त्राचा संपूर्ण पाठपुरावा आहे असं दाखवता येऊ शकतं. पण ते तसंच आहे का, असं आपल्या शास्त्रामध्ये कुठे काही साक्षात कुठल्या विद्वानाने आतापर्यंत म्हटलेलं मला आढळलेलं नाहीये. परंतु जर तुलना केली तर ते आपल्याला असं दाखवता येऊ शकतं, हा याच्याशी याची काहीतरी तुलना करून दाखवता येईल. समष्टीची संकल्पना याला जोडता येईल कशी तरी ओढून ताण. शुद्ध सिद्धांत काय रेकीचा, की एक कुठली तरी एक एनर्जी आहे, वैश्विक शक्ती आहे, ऊर्जा आहे, जी सर्व विश्वामध्ये चराचरात अस्तित्वात असते. कुठल्याही नादुरुस्तीला दुरुस्त करण्यासाठी, त्याच्यावरती काम करण्यासाठी त्या ऊर्जेचा उपयोग केला जाऊ शकतो. हा सिद्धांत मिकाओ उसुई यांचा आहे. मग ह्याची ही कशी करायची ही उपचार पद्धती आणि कुठल्या कुठल्या परिस्थितीत ही केली जाऊ शकते. वर्तमानात उपलब्ध असलेली जी काही उपचार पद्धती आहे, मग जर रेकीचा अवलंब केला तर विद्यमान असलेल्या उपचार पद्धतीबद्दल काय, त्याचा काही उपयोग आहे की नाही, त्या उपचार पद्धतीला आणि या उपचार पद्धतीला आम्ही आमच्या जीवनात किती स्थान द्यायचं, कसं स्थान द्यायचं, हे प्रश्न उद्भवतात. बरं, मला जर रेकी उपचार पद्धतीचा अवलंब करायचा आहे तर ती मला कुठे भेटेल, कशी मी याच्यामध्ये ट्रेनिंग वगैरे घेऊ शकतो किंवा कुठे मी या उपचाराचा लाभ घेऊ शकतो, हे प्रश्न उद्भवतात. बर, रेकी उपचार पद्धतीमध्ये मी किती सीमेपर्यंत, व्हॉट इज द लिमिट अप टू दॅट आय कॅन गो अँड क्युअर माय डिझिजेस, हा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की त्याची सीमा काय, त्याची हद्द काय, की इथपर्यंत प्रमाण काय आहे, या प्रमाणापर्यंत मी विविध व्याधींचे उपचार या पद्धतीने करू शकतो, त्याचं प्रमाण काय आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं थोडक्यात आपल्याला माहिती असली पाहिजे जेव्हा आपण रेकीचा अभ्यास करत आहोत.
त्या अगोदर या रेकीने उपचार कसा केला जातो मी थोडक्यात सांगतो. आता यांचे रेकी उपचार पद्धतीचा अवलंब करणारे वेगवेगळे रेकी मास्टर्स असतात. ठीक आहे. या पद्धतीची सुरुवात मिकाओ उसूई यांनी जपानमध्ये केली आणि त्यानंतर चुजिरो हयाशी किंवा कुजिरो हयाशी नावाचे एक विद्वान होऊन गेले. हे त्यांचे पट्टशिष्य होते. यांनी या रेकीचा बराचसा प्रचार केला आणि त्यानंतर हवायो तकाटा नावाची एक विदुषी होऊन गेली. त्यांनी जगभरात या रेकी उपचार पद्धतीचा प्रचार केला. मिकाओ उसूई हे ज्यांनी याची स्थापना केली त्यांनी जपानमध्ये लोकांना या उपचार पद्धतीचा लाभ करून दिला किंवा ही उपचार पद्धती अवलंबात आणली. पण जगभरात प्रचार करण्यासाठी हे कुजिरो हयाशी आणि हवायो टकाटा यांनी हातभार लावला. आता ही उपचार पद्धती अगदी साधी आहे. विविध 3 स्तरांमध्ये याचं शिक्षण दिलं जातं. 2 स्तर प्रसिद्ध आहेत. स्तर 1 तुम्हाला ते शिकण्यासाठी खूप काही अभ्यास करावा लागतो असं नाहीये, परंतु तुम्हाला अत्यंत शांत चित्ताने बसून त्या वैश्विक ऊर्जेचं चिंतन आपल्या मनामध्ये करायला लागतं. त्यानंतर ती ऊर्जा आपल्या हातांच्या द्वारे जो व्याधीग्रस्त व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ती ऊर्जा दिली जाते. ऊर्जा आधीचीच सर्वत्र अस्तित्वात आहे. जो व्याधीग्रस्त व्यक्ती आहे त्याच्यामध्ये ती ऊर्जा जो रेकी मास्टर असतो, ज्याला की हे रेकी मास्टर असं नावच दिलं जातं, तो आपल्या हातांच्या द्वारे सचेत होऊन ती ऊर्जा त्या व्याधीग्रस्त व्यक्तीमध्ये संक्रमित करतो. समजा माझ्या पुढे एक कावीळ झालेला व्यक्ती झोपलेला आहे, तर मग समजा मी जर रेकी मास्टर आहे तर माझ्या हातांच्या स्पर्शाने त्याच्या शरीराला हातांचा स्पर्श करतो आणि माझ्या हातांच्या द्वारे ती ऊर्जा त्या व्याधीग्रस्त व्यक्तीमध्ये संक्रमित करतो. हा सिद्धांत आहे. कसं काय कळतं की ही ऊर्जा त्या व्यक्तीमध्ये चालली आहे की नाही? कधी माझे हात गरम होतील किंवा ते थंड होतील, थरथर कापतील किंवा काहीतरी अशा पद्धतीची चिन्ह जाणवतात जेव्हा माझ्या हातामधून ऊर्जा त्या व्यक्तीमध्ये पास केली जाते, संक्रमित केली जाते. रेकी मास्टर होण्यासाठी त्या व्यक्तीला अगोदर याची साधना करायला लागते. 20-21 दिवसांचा त्यांचा एक कोर्स असतो, ज्याच्यामध्ये ते सांगतात कशा पद्धतीने ती चॅनलाइज करायची. थोडं ध्यान धारणा वगैरे करून त्या वैश्विक ऊर्जेचं चिंतन करून ती आपल्या हातांमध्ये संक्रमित अगोदर आणल्याची भावना आपल्याला करायला लागते आणि मग नंतर उपचार करण्यासाठी ती पुढे सरकवली. याच्याबद्दल वाद आहेत. आय बीइंग अ टीचर हिअर टीचिंग यू डू नॉट क्लेम दिस इज टू बी ट्रू ऑर फॉल्स. हे सत्य आहे किंवा असत्य आहे याबद्दल मी इथे माझं मत देणार नाही किंवा देण्याचा अधिकार मला नाहीये. जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. अशा पद्धतीने ही रेकी उपचार पद्धती कार्य करते. सत्यासत्यतेबद्दल पुढचं संशोधन हे तुमचं कार्य आहे, ते तुम्ही करावं. साक्षात मी ही उपचार पद्धती कधी घेतलेली नाही मी रेकी मास्टर आहे. जे मी वाचलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. अशा पद्धतीने ते कार्य करतं. याच्या सत्यानृततेबद्दल वाद आहेत, चर्चा चाललेल्या आहेत, संशोधन आणखीनही चालू आहेत. अशी काही बरेचसे व्यक्ती आहेत ज्यांना याचा लाभ झालेला आहे आणि ते पुढे येऊन सांगतात की हो, मला या उपचार पद्धतीतून लाभ झालेला आहे. पण पुन्हा फर्दरमोर त्याच्यावरती आणखीन थोड्या गंभीर संशोधनाची आवश्यकता आहे. However, since people are claiming that it works, we have to give some importance to their words. आपल्याला कुठेतरी त्यांच्या शब्दाला एक महत्व द्यावं लागतं. आणि हे जे मिकाओ उसूई यांचे जे शिष्य होते, पट्टशिष्य होते, हे
चुजिरो हयाशी हे स्वतः सर्जन होते, नेव्हल सर्जन. त्यामुळे अगदीच त्यांच्या मौलिक सिद्धांतांमध्ये सुद्धा अर्थातच यांच्याबद्दल मी थोडं सांगायचं राहून गेलो. चुजिरो हयाशी हे स्वतः विद्वान होते आणि मिकाओ उसोई यांच्या हयातीतच यांनी रेकी या उपचार पद्धतीची दुसरी शाखा सुरू केली होती. ठीक आहे. पुढे यांचा इतिहास तुम्ही थोडा वाचला पाहिजे, कधी वेळ मिळाल्यास हा इतिहास वाचून घ्या. चुजिरो हयाशी यांनी एक रेकीची उपचार पद्धती, एक दुसरी शाखा सुरू केली, अगदीच भिन्न आहे अशी नाही, आणि त्यांनी त्यांच्या कृतज्ञतेसहित ती सुरू केली होती. मिकाओ उसोई यांच्या अगदीच रेबेलमध्ये ही उपचार पद्धती सुरू केली होती असं काय नाही, बंड केलं होतं असं काय नाही. जशी त्यांची आहे तीच उपचार पद्धती, थोड्याफार फरकांनी. याच्यामध्ये पुन्हा थोडासा ख्रिस्ती धर्माचा प्रभाव पडलाय की काय असं दिसून येतं चुजिरो हयाशी यांच्या उपचार पद्धतीमध्ये. तर त्याच्याबद्दल पुन्हा आणखीन एक विद्वान आहेत, त्यांनी याच्यावरती आक्षेप वगैरे घेतलेले आहेत. थोडक्यात सिद्धांत तुमच्या डोक्यामध्ये हा स्पष्ट असला पाहिजे की ही वैश्विक ऊर्जेची संकल्पना यांनी मांडलेली आहे, मिकाओ उसोई यांनी, आणि उपचार पद्धती अशा पद्धतीने केली जाते. आता ही प्राथमिक उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये तो रेकी मास्टर व्याधीग्रस्त व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करतो. दुसऱ्या स्तरामध्ये उपचार स्पर्श न करता सुद्धा केला जातो. ठीक आहे. तिसरा एक स्तर आहे जिथे तुम्ही रत्नागिरीला बसलेले आहात, मी केरळला बसलेलो आहे, इथून मी तुमचा उपचार करू शकतो. आता हा उपचार करण्या अगोदर मला माझे हात स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत आणि मग याचा मी उपचार करू शकतो. त्या व्यक्तीला अगदी रिलॅक्स, शांत मन, निर्विचार करून ठेवायचं आहे आणि मग मला माझ्या मनामध्ये त्या वैश्विक ऊर्जेचा विचार करून त्या व्याधीग्रस्त पुरुषाच्या व्याधीबद्दल विचार करत त्या ऊर्जेचं संक्रमण त्या व्यक्तीमध्ये करायचं आहे. ना फर्स्ट वन साऊंड्स ओके, सेकंड वन साऊंड्स फॅन्टॅस्टिक, अँड द थर्ड वन इज लाईक बियॉन्ड द थिंकिंग. हावेवर इट एक्झिस्ट अँड पीपल सपोर्ट इट. ठीक आहे. अशा पद्धतीचे हे शास्त्र आहे. या रेकी या उपचार पद्धतीने उपचार कोण घेऊ शकतो? कुठल्याही धर्माचा व्यक्ती घेऊ शकतो, कुठल्याही तत्वज्ञानाचा तो सपोर्टर आहे. त्याला मी समजा अद्वैती आहे, कुणी एक द्वैती आहे, कुणी एक मीमांसक आहे, किंवा कुणी बौद्ध आहे, ख्रिश्चन आहे, कुणीही या उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकतो. या उपचार पद्धतीचा मी एक प्रश्न उभा केला होता. जर समजा मी रेकी उपचार पद्धती बद्दल चर्चा करायला लागलो आहोत, 5-50 व्यक्तींनी जर ठरवलं की चला इथून पुढे आपण रेकी पद्धतीनेच उपचार करणार आहोत, तर मग अगदीच अस्तित्वात विद्यमानात असलेली जी उपचार पद्धती आहे तिचा त्याग करून या उपचार पद्धतीचा अवलंब केला पाहिजे का? तर नाही. खुद्द रेकी उपचार पद्धतीचे जे विद्वान आहेत ते म्हणतात की दिस इज नॉट अल्टरनेटिव्ह. त्याला पर्याय म्हणून नाही आहे, त्याला जोड म्हणून आहे. विद्यमान उपचार पद्धतीला जोडीला ही उपचार पद्धती घ्यावयाचा त्यांचा आग्रह असतो. पर्याय म्हणून घ्यायला ते सांगत नाहीत. म्हणजे आज जर मी पॅरासिटामॉल घेतोय तर उद्या ते असं सांगत नाहीत की तुम्ही बंद करा पॅरासिटामॉल आणि हे करा. ते सांगतात की पॅरासिटामॉल घेत आहात त्याबरोबर हे करा. हे जोडीचं शास्त्र आहे, पर्यायी शास्त्र नाहीये. आता या रेकीच्या याच्यावरती प्लासिबो इफेक्ट, आय होप तुम्हाला याची कल्पना आहे. प्लासिबो इफेक्ट कुणी आपल्यापैकी कुणी ऐकलेला आहे का प्लासिबो इफेक्ट? चार जणे बसलेले आहेत, 4 जणांपैकी कुणी केलेला तुम्हाला अनुभव आहे का? हो, नाही असं हाताने किंवा काय दाखवू शकता? नो. हो. ज्ञानदाची त्यांना माहिती आहे. हो. आदर ओके, मी थोडक्यात सांगतो काय प्लासिबो इफेक्ट काय आहे. तो एका व्यक्तीला
स्टेज फिअर होतं. स्टेजवरती गेला की त्याला भीती वाटायची. आणि मग एक जण आला आणि तो म्हणाला की यार मला मंचावरती जाता येत नाही, मला खूप भीती वाटते. मग तो म्हणाला की अरे माझ्याकडे खूप छान गोळ्या आहेत त्याच्यासाठी. ती जर एक गोळी खाल्लीस ना तू, भीतीच वाटत नाही. आणि मग त्याला ती गोळी देतो. आणि मग तो जातो आणि खूप छान भाषण देतो. म्हणतो वाह, काय इफेक्ट होता त्या गोळीचा. मला 10-12 गोळ्या दे. का? मला आता पुढे माझे जरा प्रॅक्टिकल्स वगैरे आहेत, मला भीती नाही वाटली पाहिजे. मग त्या 10 गोळ्या त्यांनी दिल्या. 100-200 रुपयाला दिल्या त्याने. आणि मग इथून पुढे ज्यांना ज्यांना स्टेज फिअर आहे ती सगळी लोक याच्याकडे यायला लागली. चांगला धंदा व्हायला लागला आणि त्या लोकांना परिणामही दिसायला लागला. म्हणजे गोळ्या खाल्ल्यानंतर ते त्यांची भीती नष्ट व्हायची. आणि मग एका व्यक्तीने विचारलं, बाबा सगळं ठीक आहे आजार बरे करण्यासाठी ही, पण भीती घालवण्यासाठी गोळ्या कधीपासून द्यायला लागला? मला काय नाही रे, श्रीखंड वाळवून त्याच्या गोळ्या केल्यात मी, त्या देतो मी. लोक वेडी आहेत, त्यांना विश्वास पटतो आणि ते खातात. चला आता हे सगळं बाजूला ठेवा. डज दिस रिअली वर्क? हो, असं होतं. जर तुमच्या मनाला कुठेतरी तुम्ही आधार दिला आणि त्याला सांगितलं की हे असं होतं, दॅट माइंड बिलीव्स इट अँड वी डू सक्सीड इन दॅट थिंग. मनाला जर असा विश्वास पटवून दिला की असं काहीतरी मी करून ठेवलेलं आहे बुवा, तुला काही घाबरायचं कारण नाही, तर ते मन तेवढ्या निर्धारावरती कार्य संपवून टाकतं आणि असं होतं. तुमच्या मनामध्ये तसं काहीतरी असेल आणि जर मनाला हे पटवून दिलं की याच्यासाठी तुम्ही हे करा आणि मग हे होईल आणि मग ते होतं. हा एक्सेप्टेड आहे, क्लिनिकली अप्रूव्ड आहे प्लासिबो इफेक्ट. की कधी कधी डॉक्टर केवळ अशा उगीच गोळ्या देऊन टाकतो. त्या रुग्णाच्या म्हणजे त्या गोळ्यांमध्ये काही नसतं, त्या गोळ्या नुसत्याच दिल्या जातात. फक्त त्या मनाच्या, त्या व्याधीग्रस्त व्यक्तीच्या मनाच्या तसदीसाठी, म्हणजे एक तसल्लीसाठी दिल्या आहेत बा, त्या खाल्ल्यात. मी आजारी पडलो होतो आणि मला गोळ्या घेतल्यात मी, फक्त तेवढ्या विश्वासावरती तो रोग बरा होतं असं. त्याला म्हणतात प्लासिबो इफेक्ट. मग रेकी नेमका प्लासिबोचा प्रकार आहे का? की मला वाटलं मला काहीतरी आजार होतोय, मी एका रेकी मास्टरकडे गेलो, त्याच्याकडून मी उपचार घेतला, मग त्याने माझा आजार बराही झाला. मग नेमका हा प्लासिबो तर नव्हता, प्लासिबो इफेक्ट तर नव्हता की माझ्या फक्त मनाच्या धारणेमुळे माझा तो रोग बरा झाला, आणि तसं काही वस्तुतः नव्हतंच. तर याबद्दलही असं ठाम असं मत कुठल्या विद्वानाला आतापर्यंत मांडता आलेलं नाही. ठीक आहे. आता रेकीच्या द्वारे शारीरिक आणि मानसिक दोन्ही रोग बरे केले जाऊ शकतात, असा एक क्लेम आहे. शारीरिक संतुलन साधता येतं. धातू साम्य या आयुर्वेदाचं प्रयोजन आहे, हे आपण काल बघितलं, तर ते याच्याद्वारे साधल्या जाऊ शकतं. रेकी आता हे प्रत्येक जण, जो रेकी मास्टर आहे आणि रेकी घेणारा आहे व्याधीग्रस्त व्यक्ती, या दोघांमध्येही त्या रेकीचे परिणाम वेगवेगळे दिसून येऊ शकतात. जसं मी आधी सांगितलं होतं, देणाऱ्याचे हात गरम होतील किंवा थंड पडतील. तर घेणाऱ्याला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने ती आपले असे गुणधर्म दाखवत असते. आता याच्यामध्ये एक ध्यानात ठेवायचं की रेकी हा मानसोपचार नाही, असं रेकीवाल्यांचं म्हणणं आहे. इट इज नॉट मेंटल ट्रीटमेंट, असं त्यांचं म्हणणं आहे. इथपर्यंत रेकीबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहे? आता आपण कव्हर केलेले पॉइंट्स आहेत. रेकीचा उगम बघितला आपण. मिकाओ उसोई एक साधारण 19व्या शतकात होऊन गेलेले आहेत. नाही, साधारण नाही, 19व्या शतकातच होऊन गेलेले आहेत. त्यांचा जन्म काहीतरी 1864-65च्या आसपासचा असला पाहिजे. आणि 1920व्या शतकामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. स्ट्रोकनी ते मेले होते. मिकाओ उसोई यांनी रेकी उपचार पद्धती सुरू केली, पण
तिची पाळेमुळे विविध संस्कृतींमध्ये आढळून येतात, रेकी शिकणाऱ्यांचं म्हणणं आहे. किंवा ती प्रणाली त्या प्रणालीचा अवलंब करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे. मग ते सांगतात की बाबा इजिप्शियन संस्कृतीमध्ये सुद्धा ती होती, भारतीय संस्कृतीतही ती होती. आणि मी सांगितलं की जसं वैदिक प्रमाण सुद्धा त्याला देवता येऊ शकतात, काही सिद्धांत आहेत जे मिळते जुळते आहेत. त्यानंतर या उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये आपण बघितली. ती उपचार पद्धती कुणाला दिली जाऊ शकते, कोण घेऊ शकतो, कुठल्या आजारांसाठी घेतली जाऊ शकते, ते आपण बघितलं. उपचार पद्धती कशी दिली जाते तेही आपण बघितलं. ती शिकण्यासाठी काय करायला लागतं ते आपण बघितलं. मिकाओ उसोई यांनी केवळ रेकी एक उपचार पद्धती सुरू केली. ती त्यांनी काही एक मौलिक सिद्धांत त्यांनी सांगितलेले आहेत. खरं तर नैसर्गिक उपचार पद्धती, रेकी उपचार पद्धती आणि आणखीन एक प्राणिक हिलिंग एक प्रकार आहे, तो एक सिमिलर आहे, काही जास्त भेद नाही. हे सर्व उपचार पद्धती हे कुठेतरी निसर्गाशी संबंधित आहेत, कुठेतरी ते निसर्गाशी तुमचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी सांगत असतात. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त उपचार करण्यापेक्षा, म्हणजे त्या रोगावरती ध्यान द्यायचंय आणि मग त्याच्यासाठी काहीतरी विशिष्ट उपचार मला करायचा, याही पेक्षा ते तुमच्या जीवनशैलीवरती फोकस करायला लावतात. लुक ॲट युअर लाईफस्टाईल. हाऊ आर यू मेंटेनिंग युअर बॉडी अँड माइंड. पे अटेन्शन. तुम्ही ध्यान द्या तुमच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवरती. केवळ ध्यान जरी दिलं तरी सुद्धा तुम्ही या उपचार पद्धतींद्वारे तुमच्या व्याधींवरती परिणामकारक उपचार करू शकता. आता त्यांचे 5 काही सिद्धांत मिकाओ उसोई यांनी सांगितले होते. ते सिद्धांत तुम्हाला नोट्समध्ये दिलेले असतीलच, नसतील तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता. ते 5 सिद्धांत अशा प्रकारचे आहेत. आजचा दिवस तुम्ही छान चिंतामुक्त जगा. आजच्या दिवसात चिंता काढून टाकली. दुसरा पॉइंट आहे, राग आला नाही पाहिजे, क्रोध नसला पाहिजे. हा दुसरा बिंदू. पहिला बिंदू चिंतामुक्त, दुसरा बिंदू क्रोधमुक्त, तिसरा व्यवहारात प्रामाणिकपणा असला पाहिजे. तिसरा व्यवहारात प्रामाणिकपणा. चौथा कृतज्ञता असली पाहिजे. प्रत्येक जीवाबद्दल, व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल कृतज्ञता. आणि पाचवा बिंदू आहे, सर्व गुरुजनांचा, ज्येष्ठांचा, गुरु गुरु म्हणजे मोठ्यांचा, सर्व मोठ्यांचा आदर करणे. ठीक आहे. हे 5 त्यांचे महत्वाचे सिद्धांत आहेत किंवा 5 महत्वाच्या शिक्षा आहेत. ते सांगतात त्यांच्या शिष्यांना किंवा जे जे या उपचार पद्धतीचा लाभ घेऊ इच्छितात.
मिकाओ उसोई यांचं एक वैशिष्ट्य तुमच्या ध्यानात असू द्या. मिकाओ उसोईंनी जी सांगितलेली पद्धती आहे किंवा आयुर्वेद झालं, आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धती नाहीये. इट्स अ लाईफस्टाईल. तुम्ही तुमचं जीवन कसं ठेवावं त्याबद्दल ते मार्गदर्शन करतं. असं विशेषत्वाने अमुक हा रोग घ्यावा आणि त्याचा उपचार करावा, अर्थात आयुर्वेद सांगतं तसं आहेतही. आयुर्वेदामध्ये तसे बिंदू आहेतही, पण इट इज मोर अबाउट प्रिव्हेन्शन रादर दॅन क्युअर. तुम्ही तुमचं जीवनच एवढं व्यवस्थित जगा की मुळात रोग होणार नाहीत. मग सुरुवातीला आयुर्वेदामध्ये जरा हे स्पष्ट करून ठेवतात की जो रोगातूर आहे त्याच्या रोग निवारणासाठी आणि जो स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्य राखण्यासाठी आयुर्वेद आहे. स्वस्थातुर परायणम असं विशेषण वापरलं आहे. स्वस्थ आणि आतुर. आतुर म्हणजे रोगातुर, रोगग्रस्त, आणि स्वस्थ म्हणजे ज्याचं आरोग्य आहे. आयुर्वेद हा रोगग्रस्तासाठीही आहे आणि स्वस्थासाठी सुद्धा आहे. तशीच ही जी उपचार पद्धती आहे ही केवळ एक कुठला तरी रोग झालाय म्हणून मी आता काहीतरी या 5 भावना कराव्यात आणि मग रेकीचा उपचार घ्यावा असं नाही. सर्वसामान्यपणे माझं जीवन असं असावं आणि ह्या 5 शिक्षा माझ्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत. मी प्रामाणिक असावं, मी कृतज्ञ असावं, मी आदर करावा. सामान्य शिक्षा आहेत. चिंतामुक्त मी जगावं, काळजी कशाला करायची, आणि कधी क्रोधी न व्हावं. याच्याने जीवन सुखी होतं, खरोखर होतं. याच्यासाठी खूप काही विशेष करायला लागत नाही. अर्धे अधिक आजार तर तुमचे असेच निघून जातात जर तुम्ही हे 5 जरी नुसते जीवनामध्ये केले. तुम्ही चला एक राग भरणंही सोडून दिलं ना तरी सुद्धा जीवन सुखी होतं. आय डोंट नो, यू कॅन ट्राय इट. तुम्ही कधी याचा वापर करून बघा. हा, रेकी हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. आता रेकीचा संबंध योगाशी काय आहे? आम्ही योग डिग्री घेतोय आणि त्याच्यामध्ये हे कशासाठी येत आहे? तर हे प्राणांबद्दल बोलत आहे. ठीक आहे. आणि ही प्राणांची चर्चा हठयोगात येते, राजयोगात येते, आणि दिस इज व्हेरी सिमिलर टू इट. रेकी उपचार पद्धती मिळती जुळती आहे. साक्षात कुठेच प्रमाण तुम्हाला मिळणार नाहीत रेकीसाठी आपल्या शास्त्रांमध्ये. ओढून ताणून त्याला प्रमाण देता येतील, साक्षात नाहीत. ठीक आहे. आता दुसरा प्रकार आहे प्राणिक हिलिंग. प्राणिक हिलिंग यांचे संस्थापक आहेत चाओ कुक सुई. चाओ प्राणिक हिलिंग नावाचा प्रकार सुरू केलेला आहे. अगदी सिमिलर टू रेकी. ते सुद्धा या ऊर्जेमध्ये विश्वास करतात. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला 2 शरीर आहेत. एक आहे भौतिक शरीर, दुसरं आहे ऊर्जा शरीर. आपल्या शरीरामध्ये 11 विविध केंद्र आहेत आणि त्या केंद्रांच्या आधारावरती जसे आपले 7 चक्र आहेत तसे त्यांचे 11 चक्र त्यांनी सांगितलेले आहेत. प्लीहा वगैरे, हाताचे तळवे, कोणे, आणि कानापाशी, माथ्याच्या मागे, असे 11 बिंदू आहेत, 11 चक्र आहेत. त्यांच्या आधारे व्यक्तीवरती प्राणिक हिलिंग, प्राण हा शब्द त्यांनी जसाच्या तसा उचललेला आहे. हिलिंग, टू हील हा इंग्रजी शब्द त्यांनी उचललेला आहे. आणि प्राणिक हिलिंग उपचार पद्धती जी प्राणशक्तीवरती अवलंबून आहे अशी उपचार पद्धती त्यांनी सुरू केलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा उपचार त्याच पद्धतीने दिला जातो, फक्त स्पर्श केला जात नाही. प्राणिक हिलिंग मध्ये शरीराला स्पर्श करत नाहीत.
This science is also more related or more like spiritual science rather than empirical science. ठीक आहे. यांची 11 चक्र कोणती आहेत हे तुमच्या अभ्यासक्रमात दिली जातील, स्टडी मटेरियल मध्ये दिली जातील. ब्रह्मचक्र, ललाट, भ्रुकुटी, कंठ, हृदय, सौर, प्लीहा, नाभी, कटी, काम, मूलाधार, हे 11 आहेत चक्र. चक्रांच्या आधारे ती ऊर्जा चॅनलाइज केली जाते, ऍक्टिव्हेट केली जाते आणि मग उपचार केला जातो. ठीक आहे. चक्रांवरती ध्यान केंद्रित करून विविध आजार, व्याधी बऱ्या केल्या जाऊ शकतात असे सिद्धांत यांचे आहेत. ठीक आहे. हे चक्र ऍक्टिव्ह केले असता विविध ऊर्जा ऍक्टिव्ह होतात, सक्रिय होतात आपल्या शरीरामध्ये, असे आपल्या हठयोगाचे काही सिद्धांत आहेत. पण आपले 7 चक्र ही यांच्या 11 चक्रांपेक्षा वेगळी आहेत. मूलाधार समान आहे पण इतर चक्र वेगळी आहेत. ठीक आहे. या चक्रांच्या आधारे प्राणिक हिलिंगने उपचार केले जातात शरीरावरती. पंचकोशाची कल्पना ही यांनी घेतलेली आहे. आय होप तुम्हाला स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि पंचकोशाचा विवेक तुम्हाला ध्यानात असला पाहिजे. सूक्ष्म शरीर 16, 17 किंवा 19 एलिमेंट्सचं बनलेलं आहे. पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, मनबुद्धी अथवा केवळ मन अथवा मनबुद्धी, अहंकार, चित्त. आणि मग कारण शरीर